नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बार्शी तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। बार्शीत दुय्यम निबंधक कार्यालयाविरोधात आंदोलन पेटले। लाचखोरीचे गंभीर आरोप। दुय्यम निबंधक बनसोडे यांच्यावर कारवाईची मागणी। शेतकरी संघटनेचे पुणे येथे आमरण उपोषण सुरू। समाधान बालेकर खामगाव। बार्शी तालुका येथील दुय्यम निबंधक वर्ग अधिकारी 2 बनसोडे साहेब हे शेतकऱ्याचे खरेदी विक्री दस्त नोंदणी करत असताना शेतकऱ्याचे बागायत जमिनीचे जिरायत जमीन दाखवून व्हॅल्युएशन कमी करून सरकारची फसवणूक करून शेतकऱ्याकडून प्रचंड आर्थिक पैशाची मागणी करत आहे। आता बातमी विस्ताराने। बार्शी येथील दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। दस्त नोंदणीच्या नावाखाली लाचखोरी, नियमबाह्य व्यवहार आणि शासनाच्या महसुलाला फटका बसत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेचे समाधान भालेकर यांनी 14 जुलैपासून नोंदणी महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। भालेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून दुय्यम निबंधक बनसोडे यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बनसोडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। भालेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र नोंदणी नियम व महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे उल्लंघन करण्यात येत असून बागायती जमिनीची नोंद जिरायत म्हणून दाखवून व्हॅल्युएशन कमी करून शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच दस्त नोंदणीसाठी बेकायदेशीरपणे लाच घेण्यात येते व बनावट आधार कार्डाच्या आधारे दस्त नोंदणी, मृत व्यक्तीच्या नावाने किंवा मूळ मालकाच्या गैरहजेरीत बोगस व्यवहार, दस्त नोंदणी करून गंभीर अनियमितता व कायद्याची पायमल्ली होत आहे। बार्शीचे दुय्यम निबंधक बनसोडे यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी। दस्त नोंदणीतील बेकायदेशीर पैशांची मागणी पूर्णपणे बंद करावी। कार्यालयातील दलालांचा हस्तक्षेप थांबवून नागरिकांना थेट सेवा द्यावी। नोंदणी शुल्क व इतर अधिकृत शुल्कांची माहिती कार्यालयात दर्शनी भागात लावावी। बनसोडे यांची तातडीने अन्य जिल्ह्यात बदली करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत। शेतकरी संघटनेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे बार्शीतील दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आता नोंदणी विभाग या आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। समाधान बालेकर खामगाव। बार्शी तालुका येथील दुय्यम निबंधक वर्ग अधिकारी 2 बनसोडे साहेब हे शेतकऱ्याचे खरेदी विक्री दस्त नोंदणी करत असताना शेतकऱ्याचे बागायत जमिनीचे जिरायत जमीन दाखवून व्हॅल्युएशन कमी करून सरकारची फसवणूक करून शेतकऱ्याकडून प्रचंड आर्थिक पैशाची मागणी करत आहे। तसेच बागायत जमीन असताना जिरायत म्हणून खरेदी खताची नोंद केली जाते। मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार करत आहेत। त्यामुळे त्यांची खातेनिहाय दप्तर चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांचं मुदतवाढ, वेतनवाढ, प्रमोशनवाढ तात्काळ थांबवण्यात यावं व बनसोडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। बार्शी तालुक्यामधील शेतकऱ्याला प्रचंड त्रास दिला जातो आर्थिक पैशाची मागणी करून। त्यामुळं अर्जदारासमवेत वर्ग 2 अधिकारी बनसोडे यांची खातेनिहाय दप्तर चौकशी करण्यात यावी। या मागणीसाठी आगामी नोंदणी महानिरीक्षक साहेब महाराष्ट्र राज्य पुणे व मुद्रांक अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत आमरण उपोषण करत आहोत। तरी वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।